शिवसेनेने कणकवलीत लावलेल्या एका बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचा बॅनर लावत उद्योग मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांच्या राजकीय वाटचालीस शुभेच्छा देणारा हा बॅनर सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उभारलाय। मात्र हा इशारा कोणासाठी आहे याचीच खुमासदार चर्चा आता रंगली आहे। सावंतवाडी वन विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या आंबोली घाट आणि धबधबा परिसराची सावंतवाडी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून सामूहिक स्वच्छता मोहीम राबवली आहे। या स्वच्छता मोहिमेअंतर्गत 10 किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता करण्यात आली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत मार्गदर्शन करताना विनायक राऊत यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा असा संदेश कार्यकर्त्यांना दिला। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला। सुद्धा भविष्यामध्ये दाखवून द्यावं लागेल आणि पुन्हा एकदा येणाऱ्या सगळ्या निवडणुका विधानसभेत सहित नगरपालिका आणि येणारी आता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा इंडिया आघाडी ही मजबूतीने उभी राहिलेली आहे। आमचे या भागाचे संपूर्ण जबाबदारी आमचे युवा सेनेचे प्रमुख मंदार शिरसाट यांनी घेतलेली आहे। मी इर्षद भाईने सांगितलेलं आहे, मंदारावर आमचा 100% विश्वास आहे आणि त्यांच्या टीमने ज्या संख्येने मतदार नोंदणी केलेली आहे या जिल्ह्यामध्ये, त्याचा तो नोंदणी केलेला प्रत्येक मतदार हे आपल्या पदवीधर मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या रमेशभाई किरण मिळेल याच्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार, त्यामध्ये कोणती सांगा बाळगू नका। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।